मला एक माझ्या मित्राचा प्रसंग सांगावासा वाटतो. माझा मित्र आणि मुलगा एक नामवंत कंपनीमध्ये कामाला होता. मुलगा हा मर्सिडीज सारख्या कंपनीमध्ये कामाला होता. वडील रिटायर्ड झाले. वडील रिटायर्ड झाल्यानंतर मुलांनी सांगितलं की पप्पा आपण एक फ्लॅट घेऊया. त्यांनी लक्झरी फ्लॅट घेतला 1.5 कोटीचा आणि ती फॅमिली फ्लॅट मध्ये शिफ्ट झाले. त्यानंतर कोविड आलं. कोविड मध्ये मुलाचा जॉब गेला. जॉब गेल्यानंतर त्यांच्यावरती आर्थिक खूप मोठं बर्डन आलं. आर्थिक बर्डन आल्यानंतर त्यांनी जे फ्लॅटचे हप्ते होते ते भरणं त्यांना अवघड झालं. त्यांनी तो फ्लॅट विकला आणि भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. काही कालांतराने मुलगा आजारी पडला आणि त्याची प्रकृती खालवली आणि त्यामध्ये त्याची डेथ झाली. डेथ झाल्यानंतर त्यांना त्या घराचा भाडं भरणंही अवघड झालं आणि तिथून मग ते पुण्यातल्या एका एरियामध्ये छोट्या रूम मध्ये सिंगल रूम मध्ये राहायला गेले आणि आज ती लोक पुण्यामध्ये राहत आहेत. तर यामध्ये एकच आपल्याला सांगण्यासारखं आहे की प्रत्येकाने जो व्यक्ती पैसे कमवतोय त्यांनी आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायला पाहिजे. आणि प्रोटेक्ट म्हणजे कुठून करू शकतो तर प्रत्येकाचा टर्म लाईफ इन्शुरन्स असायलाच पाहिजे. प्रत्येकाला एक विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला सिक्युअर करा आणि एक टर्म लाईफ इन्शुरन्स काढून घ्या.